नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या ब्लॉगमध्ये. तर स्वामी भक्तांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. तर स्वामींच्या कुठल्याही एका मूर्तीला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहे तुमच्या भविष्याबद्दल आणि तुमच्याबद्दल, की तुमचे जीवन कसे सुखी व आनंदी होईल. तर आशा करते की तुम्ही एका मूर्तीला स्पर्श केला असेल. ज्यांनी 3 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे त्याबद्दल स्वामी सांगत आहेत. स्वामी म्हणतात, कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत मनात शंका येते. पण खरं तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई जशी बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतच असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जो आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधीकधी वाटतं की हे होईल का, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य असं ठरवत असता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा, विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केली नाही. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे. तर स्वामी म्हणतात, बाळा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. मग संकट कितीही मोठी असू द्या, आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवा. नामाने थोडा उशीर साधल्यासारखे वाटेल, पण ते साधले ते कायमचे साधले, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. स्वामींनी दिलेली कोणत्याही सेवेची संधी गमावू नका, कारण संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामींची कोणतीही सेवा लहान नाही, प्रत्येक सेवा उच्च कोटीची आहे. म्हणून सेवा केल्याने त्यांचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला मिळते व आपली इच्छा पूर्ण होते. पाठीमागे लागलेली संकटाचे पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करतात ते स्वामी सेवा. स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या मागे लागलेलं संकट हे सुद्धा दूर होते व आपल्याला मार्ग मिळते. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे. ज्यांच्या मनी गुरु विचार, ज्यांच्या मनी गुरूंचा विचार, तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी भक्ती, त्याला नाही कशाचीच भीती. ज्यांच्या हृदयात गुरुमूर्ती, त्याची होईल जगभरात कीर्ती. जो करेल गुरुची पूजा, त्यांच्या आयुष्यातील संकटे होतील वजा. स्वामी म्हणतात, नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणींनी रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडतो, मग हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्यानं त्याच मार्गावर पुढे चालायचं असतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे फक्त स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामींची सेवा करा, सर्व संकट दूर होतील. स्वामींची सेवेचा विचार करा, स्वामी सेवा करा. आयुष्याच्या वाटेमध्ये कितीही काटे असतील तरीही स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा व लाईक करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन संदेशासोबत.